आपल्याच चित्रपटांना, आपल्याच विषयातल्या चित्रपटांना, आपल्याच भाषेतल्या चित्रपटांना, आपल्याच राज्यात दरवेळेस भीक का मागायला लागते, हा एक मोठा संशोधनाचा विषय आहे. आणि इथं एखाद्या मोठ्या हिंदी चित्रपटाचा निर्माता थिएटरला धमकी कशी काय देऊ शकतो, की कुठल्याही चित्रपटांना स्क्रीन द्यायचे नाहीत. आणि हे तुमच्या राज्यात तुम्ही चालून कसं काय घेऊ शकता? याचं कारण ना त्याच्यात सरकारला काही पडलंय, ना कलाकारांना काही पडलंय, ना प्रेक्षकांना काही पडलंय. कोणाला कशाचंच काही पडलेलं नाही. तो चित्रपट चालो, मरो, तो निर्माता मरो, काही घडो त्याचं. मराठी भाषेचंही काही घडो. आपल्याला आपल्या चित्रपटांचं सोडून दे, आपल्याला भाषेचंही काही पडलेलं नाहीये. मराठी माणूस कसा ओळखायचा? तर जो आपली भाषा सोडून इतर भाषेचा आधार घेतो ना, तो मराठी माणूस. कारण त्याला आपल्या भाषेत बोलणं कमीपणा वाटतं, लाज वाटते. तो ज्याला वाटते ना, तो मराठी माणूस. महाराष्ट्रामध्ये मी का बोलू इतर भाषांमध्ये? मी मराठी भाषेत बोलीन. तुम्ही इथे येऊन व्यवसाय सुरू केलात ना, मग तुम्हाला त्या राज्याची भाषा आली पाहिजे. आज तू स्क्रोल करताना तुला एक वेगळं कपल दिसतं आणि बरेचदा यू टेंड टू शो दॅट रील टू युअर बॉयफ्रेंड की हे बघ ह्यांनी हे केलं मग आपण. सो हे जे आहे ना हे सगळं खूप भीतीदायक आणि हे मृगजळ आहे सगळं. आपण त्याच्यातून जरा लांब राहिलं पाहिजे. बाह्य गोष्टींना बघून रेड आणि ग्रीन फ्लॅग होणार असेल तर मग ते फ्लॅग गुंडाळून ठेवून द्या. कारण माणूस आतनं कळत असतो, बाहेरनं कळत नसतो. तुम्ही सिनेमे बघून करताय, इंस्टाग्राम बघून करताय, फेसबुक बघून अपेक्षा करताय का खरोखर तुम्हाला मनापासून वाटतं म्हणून तुम्ही अपेक्षा करताय? त्याच्या मनाला जर तू विचारलं असतं तर त्याच्या काहीच अपेक्षा नसतात. हो म्हणजे सगळा इन्फ्लुएन्स्ड आहे. ऑफकोर्स इन्फ्लुएन्स्ड आहे. रेल्वे थांबते, त्याला लाल झेंडा दाखवल्यानंतर आणि हिरवा दाखवल्यानंतर ती सुटते, एवढेच त्याचे अर्थ माहिती आहेत. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. #तदेव लग्नम नावाचा चित्रपट आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतोय आणि त्यानिमित्ताने सगळी स्टारकास्ट, डिरेक्टर सर सगळे माझ्या सोबत आहे. खूप वेळापासून बसून तुम्ही इंटरव्ह्यूज देतायत. फक्त आपला मराठी चित्रपट फक्त तुम्ही केलाय म्हणून नाही, पण एक वेगळा उपक्रम पण येतोय की हा नाट्यगृहामध्ये सुद्धा जाणार आहे आणि त्यासाठी इतका वेळ बसलाय. तर ह्या एनर्जीसाठी आणि या पेशन्ससाठी सगळ्यात आधी तुम्हाला अप्रिशिएट करावं असं वाटतंय की कमाल आहात तुम्ही. आणि सगळ्यात आधी मला जेव्हा कळलं की आपण फक्त चित्रपटगृहात नाही तर नाट्यगृहात पण या चित्रपटाला दाखवणार आहोत, तर मला असं वाटलं की सुबोध दादा सारखा कलाकार जो नेहमी मराठी चित्रपटासाठी बोलत असतो, म्हणजे समोर येऊन तो नेहमी बोलत असतो, धडपड असते. आणि आता हा एक स्तुत्य उपक्रम जो आपण करतोय, तर अजून असे किती वेगवेगळे उपक्रम आपण करायला हवेत असं वाटतं की हा आहेच, हा होणार आणि हा यशस्वीच होणार आहे, पण या व्यतिरिक्त काय आहे असं की ज्यामुळे आपला मराठी चित्रपट आणखीन पुढे जाईल? नाही, सध्या मला असं वाटतं की आधी थिएटर मिळवून द्या. तेवढं सुद्धा आता आम्हाला खूप आहे, आमच्या निर्मात्यांना खूप आहे की त्यांना स्वतःची हक्काची जागा मिळवून द्या. आपल्याच चित्रपटांना, आपल्याच विषयातल्या चित्रपटांना, आपल्याच भाषेतल्या चित्रपटांना, आपल्याच राज्यात दरवेळेस भीक का मागायला लागते, हा एक मोठा संशोधनाचा विषय आहे. मल्टिप्लेक्समध्ये 5-6 स्क्रीन असतात, त्याच्यातली 2 स्क्रीन तुम्हाला कायमस्वरूपी मराठी चित्रपटांसाठी का नाही ठेवतायत? आणि इथं एखाद्या मोठ्या हिंदी चित्रपटाचा निर्माता थिएटरला धमकी कशी काय देऊ शकतो, की कुठल्याही चित्रपटांना स्क्रीन द्यायचे नाहीत. आणि हे तुमच्या राज्यात तुम्ही चालून कसं काय घेऊ शकता? याचं कारण ना त्याच्यात सरकारला काही पडलंय, ना कलाकारांना काही पडलंय, ना प्रेक्षकांना काही पडलंय. कोणाला कशाचंच काही पडलेलं नाही. तो चित्रपट चालो, मरो, तो निर्माता मरो, काही घडो त्याचं. मराठी भाषेचंही काही घडो. आपल्याला आपल्या चित्रपटांचं सोडून दे, आपल्याला भाषेचंही काही पडलेलं नाहीये. ती भाषा आपण बोलो. आता आपण सांगली, कोल्हापूरमध्ये सुद्धा रिक्षावाल्यांची हिंदीत बोलायला लागतं, तेव्हा धक्का बसतो की आता हे हिंदीचं वारं कुठपर्यंत येणार आहे. आणि आता आमच्यातले सुद्धा अनेक मराठी चित्रपटात काम करणारे लोक, त्यांना धड मराठी बोलता येत नाही, त्यांना मराठी लिहिता येत नाही, त्यांना मराठी वाचता येत नाही, स्वतःचे विचार त्यांना आपल्या भाषेत मांडताही येत नाही. ही भाषेची अवस्था आहे आत्ता. आणि आपल्याला आपली भाषा येत नाही याचं वाईटही वाटत नाही. आपल्या भाषेत आपल्याला आपले विचार व्यक्त करता येत नाहीत. 2 वाक्य सुद्धा धड ते मराठी भाषेत बोलू शकत नाहीत महाराष्ट्रातली माणसं. आणि एकमेकांशी बोलताना मराठी माणूस कसा ओळखायचा? तर जो आपली भाषा सोडून इतर भाषेचा आधार घेतो ना, तो मराठी माणूस. कारण त्याला आपल्या भाषेत बोलणं कमीपणा वाटतं, लाज वाटते. तो ज्याला वाटते ना, तो मराठी माणूस. मला असं वाटायचं पूर्वी की आपल्याला विमानात गेल्यानंतर, मॉलमध्ये गेल्यानंतर, एअरपोर्टला गेल्यानंतर, 5 स्टार हॉटेलमध्ये गेल्यानंतर कंपल्सरी इंग्लिशमध्ये बोलता आलं पाहिजे किंवा हिंदीमध्ये बोलता आलं पाहिजे. पण महाराष्ट्रामध्ये मी का बोलू इतर भाषांमध्ये? मी मराठी भाषेत बोलीन. तुम्ही इथे येऊन व्यवसाय सुरू केलात ना, मग तुम्हाला त्या राज्याची भाषा आली पाहिजे. मी जर गुजरातमध्ये गेलो तर मी गुजराती शिकीन. मी जर बंगालमध्ये गेलो तर मी बंगाली शिकीन, कारण मला त्या राज्याची भाषा आली पाहिजे. भारतात आहेत ना इतक्या भाषा, मग त्या भाषा यायला नकोत? आणि हा आग्रह कुठे करतोय आम्ही? महाराष्ट्रात करतोय ना. का मध्य प्रदेशमध्ये मराठी चित्रपट लागला पाहिजे असा आग्रह करतोय? मग इथेच जर तो लागणार नाही तर मग तो कुठे लागणार?
आणि त्याला मराठी फक्त चित्रपट नाही तर मराठी भाषेशी संबंधित असलेल्या प्रत्येक गोष्टीला इथे आदर सन्मान मिळालाच पाहिजे. मग ती भाषा असो, साहित्य असो, व्यवसाय असो, शिक्षण असो, काही असो, ते त्या राज्याच्या भाषेत आहे ना, मग त्याला सन्मान मिळाला पाहिजे. हिंदी शिकू की आम्ही, इंग्रजी शिकू, अजून भारतातली इतरही भाषा शिकू, गोडच आहेत सगळ्या भाषा, पण आपली भाषा आपल्याला आलीच पाहिजे. आणि याला प्राधान्य मिळायला हवं. म्हणजे ह्याच्यात चर्चाच नाही होऊ शकत काही. नाही. मिळालं पाहिजे का हा प्रश्नचिन्हच असू शकत नाही. मिळायलाच हवं. मिळायलाच हवं. डबल 25 अंडरलाईन खाली. बरं, आता साधारण मी ज्या वेळेला पहिल्यांदा ट्रेलर पाहिला, मला सगळ्यात पहिल्या फटक्याला जे एक वाक्य, एक डायलॉग रिलेट झाला तो हाच होता की लग्न झालं असतं तर एव्हाना 2 मुलांची आई असतीस. दर दिवशी जवळपास मी ऐकते आणि इतका रिलेट करणार आहे, तेव्हा मला असं वाटलं की हा म्हणून मला रिलेट होईल कदाचित चित्रपट. मग तो 30-40 नंतर असेल, पण एक रिलेट करणारी ही पहिली गोष्ट मला चित्रपटाविषयी सापडली. तुम्हा तिघांनाही विचारायला आवडेल की संपूर्ण चित्रपट तुमच्या जवळचा शेवटपर्यंत लक्षात राहील, पण एखादा डायलॉग किंवा एखादा थॉट आहे जो आयुष्यभर हा चित्रपट तुम्हाला देऊन गेलाय, कुठला थॉट आहे हा की जो राहील शेवटपर्यंत लक्षात प्रत्येकाच्या, किंवा एखादा डायलॉगही असू शकतो? एक सुबोधदादाचं वाक्य आहे, तुम्ही आई बाबांच्या प्रेमाची EMI भरताय का? तर तो थॉट फार मोठा आहे. आणि खरंच असं होतं कधीतरी की आपल्याला त्यांच्या प्रेमाची किंमत ठरवायची नसते, पण ती जाणीव काही वेळा इतकी स्ट्रॉंग होत जाते की आपण खरंच त्यांच्या प्रेमाची EMI भरायला लागतो का असं वाटावं. किंवा असं प्रत्येकाला ज्यांचा आई बाबांवर, म्हणजे म्हणतो ना, कुठलीच गोष्ट एक्स्ट्रीम केलेली वाईट, कुठलीच गोष्ट म्हणजे जसं आई बाबांकडे दुर्लक्ष करणं हेही वाईट, पण अति लक्ष देणं हे सुद्धा तितकंच वाईट असेल का असं वाटावं. इतकं वाटतं की एका सर्टन लिमिट नंतर आपल्या आईने जर का तिच्या माहेरातून तिचा पाय काढून घेतला नसता, तर ती आज आपल्याला एवढं छान मोठं करू शकली असती का? वडिलांचं आयुष्य तसंच आहे, पण आई तिचं सगळं मागे टाकते आणि ती सगळं सर्वस्वी तिच्या नवीन घराला अर्पण करते. म्हणून कुठेतरी आपण आज इतके छान खंबीरपणे एकमेकांच्या समोर उभे आहोत. तर या गोष्टीला धरून मी असं म्हणते की काही वेळा ते अतिप्रेमही वाईट का, कुठे थांबायचं हे आपल्याला कळायला हवं. आणि प्रेम असतंच ना, त्याची जाणीव असतेच आपल्याला, सो त्या जाणीवेसकट आपण राहिलं पाहिजे. सो हा थॉट मला खूप आवडला या सिनेमातला. तुमच्या बाबतीत एखादा थॉट, वाक्य काय आहे? माझ्या बाबतीत मला अथश्रीचे विचार या सिनेमात जे आहेत, ज्याच्यावर त्याचं कॅरेक्टर बेतलंय, आणि गायत्रीचे विचार या सिनेमात जे आहेत ज्याच्यावर तिचं कॅरेक्टर बेतलंय, हे खूप जवळचे वाटतात. आणि मला माझ्यासाठी ते टेकअवे आहेत यातले. सुबोध दादा, तुझ्या बाबतीत? सेम. बरं, आता सध्या जेनझीची जनरेशन म्हणजे पुढारली आहे, तर त्यांच्यामध्ये एक टर्म सुरू झाली आहे नवीन पार्टनरला पाहण्याच्या, ग्रीन फ्लॅग, रेड फ्लॅग. तर साधारण 30-40 ओलांडल्यानंतर आता तुमच्या दृष्टीने काय आहेत ग्रीन फ्लॅग आणि रेड फ्लॅग? कारण की आत्ताच्या मुलांसाठी, आत्ताच्या जनरेशनसाठी, म्हणजे जेनझीस साठी ग्रीन फ्लॅग हा साधारण कुठलीही मुलगी येत असेल तर पहिला तिला चेअर ऑफर करणं, इतकं बेसिक ग्रीन फ्लॅगची परिभाषा आहे. तुमच्या बाबतीत काय आहे या सल्टनच्या जेनजीसच्या बाबतीत सांगू? आमच्या बाबतीत काय आहे हे तर झालं गा, आम्ही आता फारच काय त्याच्या पुढे होत, आणि आता काही आम्हाला त्याचे त्या प्रमाणांमध्ये बसायची गरज नाहीये. पण या जेनजीस साठी मला सांगायचंय की बेंचिंग आणि सिच्युएशनशिप्स आर बिग रेड फ्लॅग्स. यू गाईज मस्ट बी फिलिंग की अरे आपल्या सोयीचं हे खूप छान आहे, पण प्लीज स्वतःला त्या बेंचिंगचा आणि सिच्युएशनशिपचा भाग होऊ देऊ नका. आज नाही कळणार तुम्हाला कदाचित, बट दे आर बिग रेड फ्लॅग्स फॉर शुअर. तुझ्या बाबतीत? मला हे अर्थच कळलेला नाही तर मी काय सांगतो. अरे म्हणजे साधारण रेल्वे थांबते, त्याला लाल झेंडा दाखवल्यानंतर आणि हिरवा दाखवल्यानंतर ती सुटते, एवढेच त्याचे अर्थ माहिती आहेत. हो, हे आमच्याही बाबतीत असंच होतं कधी कधी, कारण की थोडासा जनरेशन गॅप असल्यामुळे थोडंफार होतं. पण ग्रीन फ्लॅग म्हणजे साधारण हा मुलगा थम्स अप, टिक मार्क्स, हा, हे चांगलं आणि हे वाईट, हे असलं तर हा हे गुण असतील तर ही व्यक्ती परफेक्ट आहे, पण हे असतील तर हिच्यापासून लांब राहायला हवं. असं इतकं बाह्य गोष्टींना बघून रेड आणि ग्रीन फ्लॅग होणार असेल तर मग ते फ्लॅग गुंडाळून ठेवून द्या. कारण माणूस आतनं कळत असतो, बाहेरनं कळत नसतो.
सर तुमच्या बाबतीत एक्झॅक्टली मला हेच म्हणायचं आहे की जर इतकं उथळ असेल हे सगळं तर ते नकोतच त्या गोष्टी आपल्या आजूबाजूला. मी तुम्हाला ह्यालाच जोडून हेच विचारणार होते की 30-40 ओलांडल्यानंतर साधारण आपल्या अपेक्षा असतात त्या बऱ्याचशा अपेक्षा गळून पडतात आणि काहीतरी एक शेवटच्या बेसिक नीड राहतात समोरच्या व्यक्तीविषयी. ज्या वेळेला मी कुठल्या तरी मॅट्रिमोनी साईट वरती गेले होते त्यावेळेला किती अपेक्षा लिहायच्या ते लिहिताच येत नव्हते. काय इतकं डिटेलमध्ये कसं लिहावं, किंवा आजकाल मी जेव्हा बघते की मुलांच्या अपेक्षा होणाऱ्या बायकोविषयी त्या अशा असतात की त्यामध्ये आपण बसतो की नाही हा प्रश्न कुठेतरी निर्माण होतो. पण जेव्हा तुम्ही एक सर्टन वय ओलांडल्यानंतर, म्हणजे भले आता लग्न झालं असेल पण तरी सुद्धा जर आता वेळ आली तर काय अपेक्षा आहेत, म्हणजे मला जाणून घ्यायची खूप उत्सुकता आहे, कारण या वयाच्या अपेक्षा कदाचित वेगळ्या असतील. इतका विचार नाही केला का कधी? सिरियसली नाही केला. आणि काय अपेक्षा, कसल्या अपेक्षा? म्हणजे आता काही काही चित्रपट बघायला लागल्यानंतर मला तर लक्षात यायला लागलं की आपण चित्रपटाकडनं सुद्धा आम्ही काही अपेक्षा ठेवत नाही ना, आमच्या व्यक्तिरेखेकडनं अपेक्षा ठेवत नाही. कशाकडनंच अपेक्षा न ठेवण्यातला जो आनंद आहे ना, आपण देत राहणं एवढंच आपलं काम आहे. अपेक्षा काय ठेवणार तू? तर नातं ते प्रेम आयुष्यभर टिकून राहण्यासाठी तू काय अपेक्षा करणार? आणि जिथे अपेक्षा करतोस तिथे अपेक्षा भंगाचं दुःख कायम येतं. तुझ्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करू शकेल अशी जगात व्यक्ती बनलेली नाही. मग तू ती क्रिएट कर, मग बनव. करेक्ट. एक्झॅक्टली. मला अतुल सर म्हणाले होते लास्ट वेळेला आपण जेव्हा भेटलो होतो तेव्हा की जर तुम्हाला लग्न टिकवायचंच, म्हणजे लग्न टिकवायचंच नाही या थॉट वर जर तुम्ही असाल तर लग्न करूच नका. इतकी कॉन्सेप्ट क्लिअर त्यांनी सांगितलं. तेजस्वी ताई तुझ्या बाबतीत काय आहे की कशाबद्दल? याच बाबतीत की आता एका सर्टन वेळेनंतर बऱ्याचशी अशी अपेक्षा असतात त्या गळून पडतात आणि मग बेसिक गोष्टी राहतात की या अपेक्षा आहेत. कारण आम्ही जी 25-26 मुलं असतो यांच्या फार अपेक्षा असतात होणाऱ्या पार्टनरशी, हे 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 पण एक वय पुढे गेल्यानंतर त्या सगळ्या वरपांगी आहेत हे कळतं आपल्याला. पण त्या अपेक्षा कोणाला बघून, सॉरी पण त्या अपेक्षा कोणाला बघून तुम्ही करताय ते खूप महत्वाचं आहे. तुम्ही सिनेमे बघून करताय, इंस्टाग्राम बघून करताय, फेसबुक बघून अपेक्षा करताय का खरोखर तुम्हाला मनापासून वाटतं म्हणून तुम्ही अपेक्षा करताय? त्याच्या मनाला जर तू विचारलं असतं तर त्याच्या काहीच अपेक्षा नसतात. हो, म्हणजे सगळा इन्फ्लुएन्स्ड आहे. ऑफकोर्स इन्फ्लुएन्स्ड आहे. दुर्दैवी आहे. आणि अगं हे कारण काय होतं, बरेचदा आज तू स्क्रोल करताना तुला एक वेगळं कपल दिसतं आणि बरेचदा यू टेंड टू शो दॅट रील टू युअर बॉयफ्रेंड की हे बघ ह्यांनी हे केलं मग आपण. सो हे जे आहे ना हे सगळं खूप भीतीदायक आणि हे मृगजळ आहे सगळं. आपण त्याच्यातून जरा लांब राहिलं पाहिजे. आणि अपेक्षांचं तू म्हणालीस तसं हो, त्या गळून पडतात आणि ते खरंच चांगलं आहे ना, म्हणजे त्या गळून पडतात तिथे तर खऱ्या गोष्टींना सुरुवात होते. हे जेव्हा ते डोंगर बाजूला होतात ना आपल्या अपेक्षांचे, त्याच्यानंतर तो खरेपणा आणि त्याचं त्या आपण करेक्ट पोचतो जिथे असायला हवं आपण तिथे. आता मला सरांना विचारायला आवडेल की दोघंही पट्टीचे कलाकार आहेत, प्रचंड अनुभवी आणि कमाल आहेत, तर बरेच सीन असतील, अख्खा सिनेमा असेल जो ह्यांनी तोडला असेल, सीन बरेचसे तोडले असतील, पण एखादं असतं ना की दिग्दर्शकाला असं वाटतं त्या क्षणी की मेरे को ये चाहिए आणि हे मिळालंय या क्षणी, असा एखादा सीन. कारण की मी जेव्हा चित्रपट पाहिन त्यावेळेला मला एक तरी आठवण असेल की ही या सिनेमाच्या दिग्दर्शकांनी सांगितली होती आणि हा तो सीन आहे जो तुम्हाला सांगायला आवडेल. म्हणजे मला आवडतो किंवा असा, हो, किंवा तुम्हाला तसे ना 2 सीन आहेत, ऍक्च्युअली 3 सीन आहेत. पण पहिला जो सीन आहे ना तो सुबोध आणि अर्चना निपाणकर मधला आहे. ते बहीण भावाचं नातं आहे आणि ते इतकं कमाल आहे आणि तो कन्सिव्ह पण इतका मस्त झालाय. आणि दुसरा जो आहे तो तेजश्रीचा तिच्या आई बाबांबरोबरचा सीन आहे, तो सुद्धा इतका हलका फुलका मजेशीर झालाय. आणि तिसरा एक सीन आहे जो महत्वाचा आहे, तो सुबोधचा आणि केयाचा सीन आहे ज्याच्यात तेजश्री इज अ वॉचर. हा, म्हणजे ती त्या सगळ्या गोष्टी ऍब्झॉर्ब करते. तो पण सीन खूप छान आहे माझ्यासाठी. त्यामुळे हे 3 सीन माझ्यासाठी खूप महत्वाचे सीन आहेत, कारण त्यांनी ना सगळं, म्हणजे पहिल्या 2 सीननी सगळं सेट करतं तुमचं की तुम्ही काय बघणार आहात, कशी माणसं आहेत ही, काय पद्धतीचे विचार आहेत यांचे, गिव्ह अँड टेक कसा आहे या फॅमिलीचा. आणि ते खूप आपलंसं करणाऱ्या गोष्टी आहेत, कारण हे रोज आपापल्या घरांमध्ये पण डेफिनेटली होत असणार आणि ही लोक रिलेट करतील. आणि त्यानंतर तो केयाचा सीन जो सिनेमात येतो तो ना अनेक गोष्टींना ट्विस्ट किंवा एक दिशा बदलवणार आहे सिनेमाची.
आणि मी नक्की लक्षात ठेवून जेव्हा सिनेमा पाहायला जाईन तेव्हा मी पाहिन की काय ते तू जे त्या दोघांचं गिव्ह अँड टेक जे तू पाहतेस काय ते त्यासाठी मी नक्की सिनेमा पाहिन. प्लीज बघा आणि सांगा तुम्हाला कसा वाटला. बरं तुमचं खूप अभिनंदन आहे कारण हा स्तुत्य उपक्रम सगळं आपण सुरुवातीलाच म्हणालो की नाट्यगृहामध्ये येतो आणि ह्याला कमालीचं यश मिळणार आहे. चित्रपटाला तर मिळणारच आहे पण हा उपक्रम आपल्या बाकी मराठी चित्रपटांसाठी सुद्धा लागू होऊ दे अशी एक अपेक्षा आहे. थँक्यू सो मच. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू.